माझे काम केली जास्त नको करू विजय, सर्व नखरे समजले झोमला तुले तुले झोमले आता तुझ्यातलं ते भूत आहे मी बाहेर काढणार. सारे लोक एवढे एवढे पोरं म्हणतात अगं जरा तुझ्या घरी आरती सुरू आहे म्हणतात. असं तुम्हाला माहित आहे का? गणपती मानतो मी, लोक आरती करतात. काय बोलते तुझं तुम्हाला तरी करते का? तू आपल्यासारखी समजू नका. बहुत चांगली आहे तू तर बहुत चांगली आहे. त्या माझ्या चुकल्या करणाऱ्या बाई फालतू अरे साऱ्या गावातील लोक म्हणतात तू एक नंबरची तोंड काळ बाई आहेस म्हणून, झगडा खोल बाई आहेस म्हणून. बरोबर आहे तुझा. कोणची तुझ्या नवऱ्याची बायको नक्की नाही यावा यावाची माझ्याशी संसार करून दाखव. सगळं समज तुला वाटते मी गुडगा आहो कसाही आहो ते तुझ्या कामाचा. पण विजय तुला नवरा करत होतो का मी? माझा बाप जसं तू पारिस करू नको मी माझ्यापेक्षा माझ्या बाबोचा कार्यक्रम ते जाऊ दे. पण आज तुझं तर मी साक्ष मोक्ष करून टाकतो. म्हणजे बिलकुल साक्ष मोक्ष करतो. तू इथे येताना तो चंद दिसला म्हणून सारे लोक सांगतात तुला कोटी लपवून ठेवली. हा पागल झाला का रे माणूस? मला वाटते जास्त चढली तुला तो का आले विचारा आपल्या घरी असत. तो आपल्या घरी येईल आणि त्याने तर हे ठिकाण काही नाही बोला कोणाच्या बाबतीत. असं साध्या साध्या मसाले जमणार ना आम्हाला. एवढी साधी आहेस होती नाही तर तुम्ही जाणता आणि बिल मी भरत त्याच्यासाठीच मी लाईन घेतलं. आज बिलकुल मी बहुत गावात आलो विजय. सत्यानाश करून टाकली तू माझं. काय केलं म्हणजे दुसऱ्या माणसाला इथे आणली त्याच्यासोबत नाच गाणं माझे बाईच्या बाई बोलते हा माणूस का झोमला का त्या माणसाने? झोमला बायको बद्दल बोला बापा हो ना. असं येथूनच पाळलो मी मुद्दाम करून फक्त आवाज मारलो. असं आवाज मार बरं. चंदू इकडे ये म्हणणं म्हणणं मी त्याचं नाव नाही घेत. चंदू त्याचं नाव घेतलं म्हणजे उलट्याचं उलट्या कशा नाही उलट्या करणाऱ्या केली असेल ना. उलट्या कशा चंदू म्हण. पुन्हा एक गोळा म्हण. मिट्टू आहे पिंजऱ्या नाही इथे फडफडत आहे. मिट्टू पिंजऱ्यात आहे दाणे टाकत. मिट्टू दाणे खाते ना मी उगाच मेहनत करतो. बस इथे बस.
रोटे अरे नाही का नाही भाऊ अरे अरे नको मारू नको मारू माझा संसार सारा सत्यानाश करून ठेवला अरे नाही का अरे किती लोक मारू रे महिना 2 महिने झाला घराच्या बाहेर झोपवते अरे सत्यानाश केला अरे पुन्हा आता तर आडपटले मारतो गाव सोडतो का मी अरे नाही अरे मेलो का अच्छा पलट अरे बहुत तुझा झाला तुझा कोण्या थांब ना त्याच्यानंतर तुझाच पाहिलास माल म्हणते पाहिलास बायको होते अरे नाही का अरे नाही काय नाही बरं मला एक सांग भाऊच ना माझा भाऊ शब्द म्हणायचं नाही त्या शब्दाने मला सत्यानाश करून ठेवला भाऊ बद्दल दिल्या वहिनी बद्दल अरे नाही तुझी 2 शब्द चांगली बोलत होतो असलं तर माझीच बायको गावात दुसऱ्या बायकाच भेटली फक्त माझीच बायको भेटली तुला बोलायला चांगली आहे का नाही बोलायला चांगली आहे तुझ्या बरं मला एक सांग तू एवढा मुलगा माणूस मग काय जमन बायको मागायला पाहिजे होती का तुला सांग बरं चांगला माणूस आहे आता चांगला लागला तुला सांगतो माझं मत नव्हतं तर का म्हणतस आता माझा बाप आहे ना तिची माय आहे ती होती हिच्यासारखी तर तो हिच्या मायसाठी मला इथे मागू तिची देवाला भेटलं पाहिजे म्हणून मला काऊन नाही सांगत का तू मी सांगत असतो एवढा बेशरम माणूस आहे त्या मायने नाही सोडत त्या बापाने सांगितलं असतं का असा नको करू म्हणून असा म्हणत